माझे नाव रिया आहे. मी उत्तराखंडमध्ये राहणारी आहे. मी जेव्हा 5 वर्षाची होते तेव्हाच माझ्या आईबाबांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर हा शब्द माझ्या आयुष्यात एक डागाप्रमाणे आला होता. आईबाबांच्या घटस्फोटाने मला पूर्णपणे बर्बाद केले होते. माझी आई मला तिच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होती, परंतु बाबांनी मला तिच्याकडे जाऊ दिले नाही. त्यावेळेला मी एवढी लहान होते की मला घटस्फोट म्हणजे काय, तरी घर कसे तुटते हे मला माहीतच नव्हते. जसजशी मी मोठी होत गेले तेव्हा मला घटस्फोट या शब्दाचा अर्थ समजू लागला होता. आई बाबा वेगळे झाल्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. कोणी मला पाहिले की ते म्हणत असत, हे पहा रिया जात आहे. तिची आई तर तिच्या प्रियकरासाठी हिला लहानपणी सोडून गेली आहे. लोकांच्या अशा बोलण्यामुळे माझे आयुष्य आणि लहानपणच हिरावून घेतले होते. मी एक वेगळीच रिया बनली होते. मला छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा खूप राग यायचा. मी जे हाताला भेटेल ती वस्तू उचलून फेकायची. कधी कधी तर जोरजोरात रडत बसायची. मी सर्वांबरोबर वाईट वागायचे आणि माझ्या आईविषयी कुणी बोलले की असं वाटायचं की त्याचा जीवच घ्यावा. आई सोडून गेल्यानंतर बाबांनी मला माझ्या आजीच्या हवाली केले होते. आजी माझ्यासमोर दिवस रात्र माझ्या आईच्या वाईट चारित्र्याची गोष्टी बोलत असे. तिचे असे नेहमी नेहमी ऐकून मी माझ्या आईचा राग करू लागले होते. पण जेव्हा आजी माझ्या आईविषयी वाईट बोलायची तेव्हा मी घरातील सामान उचलून त्याची तोडफोड करायची. हळूहळू माझी आजी मला चांगले वाईट सांगू लागली होती. नेहमी आजी माझ्या बाबांना सांगायची की हिला सुद्धा तिच्या आईकडे सोडून ये, असे केलेस तर खूप बरं होईल. तेव्हा बाबा म्हणायचे की मी त्या बाईला खुश पाहू शकत नाही. माझ्या बाबांनी दुसरे लग्न केले होते, पण ते लग्नसुद्धा जास्त टिकले नाही. माझ्या बाबांचे दुसऱ्या बायकोबरोबर पटत नव्हते. माहीत नाही का, पण प्रत्येक दिवशी त्या दोघांमध्ये वाद व्हायचे आणि त्याच्याच परिणाम एक दिवस ती सुद्धा माझ्या बाबांना सोडून निघून गेली होती. त्यामुळे नेहमीच रागात माझे बाबा म्हणायचे की माझ्या 2 बायकांनी मला धोका दिला आहे, त्यामुळे मी आता असेच कोणत्याही महिलेवर विश्वास ठेवणार नाही. पण एक दिवस अचानक माझ्या बाबांचा मृत्यू झाला. पण या बातमीने मला खूप मोठा धक्का बसला होता, कारण अगोदरच आई मला सोडून दुसरीकडे गेली होती आणि आता बाबासुद्धा मला कायमचे सोडून गेले होते. आता माझी आजी मला घेऊन माझ्या काकांकडे राहायला गेली होती. त्यावेळी माझे वय साधारण 17 वर्ष झाले असेल. माझे बाबा गेले याचा धक्का आजीला सुद्धा बसला होता आणि त्या धक्क्यातच आजीसुद्धा काही दिवसातच मरण पावली होती. आता मी पूर्णपणे काका आणि काकीवर अवलंबून होते. काका माझ्यावर खूप प्रेम करत, माझ्यावर लाड करत, परंतु माझ्या काकीचा स्वभाव काही वेगळाच होता. कारण जेव्हा पण काका माझ्याबरोबर प्रेमाने वागत, माझे लाड करायला जात असत तेव्हा काकीच्या चेहऱ्यावर आठ्या पडत असत. कधी कधी माझी काकी माझ्या आईविषयी वाईट बोलत असे तेव्हा मी रागात येऊन घरातील वस्तू तोडत असे. 1 वर्ष असेच निघून गेले होते. नेहमी माझ्या मनात असे यायचे की जर माझी आई चारित्र्यहीन नसती तर मला हे दिवस पाहायला मिळाले नसते. मी सुद्धा दुसऱ्या मुलांसारखे नॉर्मल आणि चांगले जीवन जगली असती. माझ्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती. त्यामुळे मी नेहमी घराच्या 4 भिंतींमध्येच असायची आणि काकीसोबत घरातील सर्व कामे करायची. नोकरानीसारखी त्यांच्या मुलांची सेवा सुद्धा करत असायची. शिक्षण घेण्याची तर संधीच मिळाली नाही. जसं जसा वेळ निघून जात होता तसं तशी मी तरुण होत माझे सौंदर्य सुद्धा वाढत होते. कधी कधी माझे काका मला म्हणायचे की तू तुझ्या आईसारखी सुंदर दिसत आहेस. कधीच मी माझ्या काकांकडून माझ्या आईविषयी वाईट ऐकले नाही. आता काकांचे बोलणे ऐकून मी हैराण झाले होते. ही पहिलीच व्यक्ती असेल जिने माझ्या आईविषयी चांगले बोलले असेल. नाहीतर आजपर्यंत मी माझ्या आईविषयी वाईटच ऐकत आले होते. मला तर माझ्या आईचा चेहरा सुद्धा आठवत नव्हता आणि माझ्याकडे तिचा फोटो सुद्धा नव्हता. जेव्हा माझ्या काकांनी माझ्या आईबरोबर भेट घालून दिली होती तेव्हापासून मी आरशात पाहायला लागले होते. काही वर्षातच माझ्यासाठी लग्नासाठी मुलांकडून विचारणा होऊ लागली होती. काकीच्या सुद्धा 2 मुली होत्या, पण त्या दिसायला इतक्या सुंदर नव्हत्या, म्हणून त्यांच्यासाठी कोणीही मागणी घेऊन येत नव्हते. म्हणून माझ्या काकीने ठरवले होते की माझे लग्न करून मला घराबाहेर पाठवायचे, तेव्हाच त्यांच्या मुलींना लग्नासाठी मागणी येईल. मी माझ्या काकीच्या डोळ्यात खूपच होती, म्हणून काकीने माझ्यासाठी पुणे पाहायला सुरुवात केली होती. पण माझे लग्न कुठेच ठरत नव्हते, कारण माझ्या आईचे चारित्र्य समोर येताच माझ्या लग्नाचा तमाशा होत होता. कोणीही लग्नासाठी विचारायला आले तर त्यांना कुठून ना कुठून तरी माझ्या आईविषयी माहिती मिळायची आणि जमत असलेले लग्नसुद्धा मोडायचे. जेव्हा 15 मुले अशा प्रकारे परत गेली त्यानंतर माझ्या काकीने तिच्या एका नातेवाईकाबरोबर माझे लग्न ठरवले होते.
शुभम वयाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठा होता आणि त्याचे हे दुसरे लग्न होते, कारण त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली होती. मी शुभमची दुसरी बायको बनणार आहे या विचाराने माझे मन दुखावले होते. लग्नाबाबत माझे खूप असे स्वप्न होते, पण मला कधीच असे वाटले नव्हते की मी एखाद्या माणसाची दुसरी बायको बनेन. माझे लग्न शुभमबरोबर ठरवले गेले होते तेव्हा मी खूपच निराश होऊन राहायला लागली. मी प्रत्येक वेळी हाच विचार करायचे की लग्न करून मी खुश राहील किंवा नाही. मला सारखी सारखी माझ्या आईबाबांच्या घटस्फोटाची आठवण यायची. माझ्यासाठी माझे लग्न म्हणजे खूप मोठी अडचण होऊन बसले होते. मी खूप वेळा काका काकींना सुद्धा भांडताना पाहिले होते. छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा दोघांमध्ये वाद होत असत. कधी कधी तर त्या वादांचे रूपांतर हाणामारीत होत होते. म्हणून जसे जसे माझ्या लग्नाचे दिवस जवळ येत होते तसे माझ्या मनाची भीती वाढत होती. शुभम एक दिवस मला भेटण्यासाठी आला होता. त्याचा स्वभाव सुद्धा मला थोडा कडवट वाटत होता. तेव्हा माझ्या काकीने मला सांगितले होते की शुभम खूप चांगला मुलगा आहे, तुला कोणतीही त्याच्याबरोबर राहताना कोणतीही अडचण येणार नाही. शेवटी तो ठरलेला दिवस आला होता आणि माझे लग्न झाले होते आणि माझ्या पाठवणीची वेळ आली तेव्हा माझ्या काकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला होता आणि माझ्यासोबत माझ्या हातात एक चादरसुद्धा दिली आणि हळूच एक गोष्ट माझ्या कानात सांगितली. ती गोष्ट मला काहीशी आश्चर्यकारक होती. काका माझ्या कानात म्हणाले, रात्री जेव्हा तुझा नवरा झोपेल तेव्हा त्याच्या अंगावर ही चादर पांघर, तेव्हाच त्याचा स्वभाव तुझ्यासाठी चांगला राहील आणि तुमचा कधीच घटस्फोट होणार नाही. आणि कधी रागात तो काही बोलला तर तुझी जीभ दातात पकडून ठेव. काकांचे हे बोलणे ऐकून मी हैराण झाले होते आणि ती चादर हातात पकडली होती. मला माझ्या काकांविषयी खूप प्रेम होते, कारण त्यांनी खूप वेळ माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांची भूमिका बजावली होती आणि आज त्यांनी दाखवून दिले होते की ते आपल्या मुलीप्रमाणे माझ्यावर प्रेम करत होते. माझी पाठवणी झाल्यानंतर मी जेव्हा शुभमच्या घरी पोहोचले तेव्हा माझे हृदय धडधडत होते. त्यांचे छोटेसे घर होते. त्या घरामध्ये मला आणि शुभमला दोघांनाच राहायचे होते. शुभमचे आईवडील नव्हते. त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. शुभमची एक नातेवाईक उषा म्हणजेच माझ्या काकीची वहिनी, तिने मला शुभमच्या रूममध्ये बसवले होते. रूम बाहेर जाता जाता उषा मला म्हणाली, हे बघ रिया, तुझे वय कमी आहे म्हणून मी तुला समजावत आहे. असा कोणताही बालिशपणा करू नको ज्याने तुझे घर बर्बाद होईल. जर कोणती गोष्ट झाली तर त्याचा सर्व दोष तुझ्यावर येईल. अगोदरच तुझ्या आईमुळे तुझ्या घरच्या इज्जत गेली आहे. आता तुझे लग्न शुभम बरोबर झाले आहे. आता तुला स्वतःलाच प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल. तिच्या बोलण्याने माझ्या मनात भीती अजून वाढली होती. उषा सांगत होती की शुभमचा स्वभाव काही वेगळा आहे. तू स्वतःला समजून घे, नाहीतर तुला त्याच्याबरोबर संसार करणे कठीण जाईल. उषाताई मला अजूनच भीतीदायक सांगून रूममधून बाहेर गेली. माझ्या डोक्यात आता तिने सांगितलेलेच विचार सारखे येत होते. काही तास वाट बघितल्यानंतर शुभम रूममध्ये आला, पण त्याचा मूड काही चांगला नव्हता. आतमध्ये येताच त्याने स्वतःचे सामान इकडे तिकडे फेकून दिले. असे वाटत होते की त्याला खूपच राग आला आहे. भीतीमुळे माझे पूर्ण अंग घामाने भिजले होते. हात पाय थरथरू लागले. शुभम माझ्याजवळ न येता सरळ बाथरूममध्ये गेला आणि कपडे बदलून बाहेर आला. तोपर्यंत मी बेडवर त्याची वाट पाहत होते. मला पाहून तो रागातच म्हणू लागला, तू कधीपर्यंत माझी वाट पाहत बसणार आहेस? मला खूप झोप येत आहे, माझे अंथरूण साफ कर. शुभमच्या ह्या शब्दामुळे माझी भीती अजूनच वाढली होती आणि माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते. पटकन उठून त्याचे अंथरूण साफ करून दिले होते आणि माझे कपडेसुद्धा मी बदलले. पाठवणी अगोदर माझ्या काकांच्या मुलींचे बोलणे माझ्या कानामध्ये गुंजू लागले होते. आज तर रिया एवढी सुंदर वाटत आहे की शुभम जिजू तर पाहतच राहतील आणि पहिल्या भेटीतच आपले हृदय रियाला देतील. पण असे काही झाले नाही. माझ्या सौंदर्याची त्याला काहीच किंमत नव्हती. शुभम पडल्या पडल्याच गाढ झोपेत गेला. अचानक माझी नजर काकांनी दिलेल्या चादरीवर पडली, म्हणून मी ती चादर शुभमच्या अंगावर पांघरली. मला माझ्या येणाऱ्या आयुष्याविषयी खास काही अपेक्षा नव्हती, पण काकांनी प्रेमाने दिलेल्या चादरीविषयी मला थोडीशी आशा होती की ह्या चादरीचा काही ना काहीतरी नक्कीच परिणाम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शुभम उठला तेव्हा त्याचा मूड ठीक होता. मी त्याच्या अगोदरच उठली होती तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, रिया, रात्री मी रागात होतो म्हणून मला माफ कर. शुभम एवढा बदललेला पाहून मी हैराण झाले होते. आता खूपच उशीर झाला होता, कारण नाश्ता करून पुन्हा काकीच्या घरी जायचे होते. मी पटापट नाश्ता करून शुभमला दिला आणि काकीच्या घरी निघाले होते. काकांनी मला पाहताच ते खूप खुश झाले आणि म्हणाले, तू नेहमीच अशा प्रकारेच खुश राहा
आणि फक्त तू अशीच तुझ्या नवऱ्याच्या वरती रोज ती चादर पांघरत जा आणि मी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या तसे काम करत राहा. तेव्हा मी काकांना विचारले की काका, ह्या चादरीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे? ती साधारण एक लाल रंगाची तर चादर आहे. तेव्हा काका स्मितहास्य करत म्हणाले, मुली, प्रत्येक गोष्ट ही सांगण्यासारखी नसते. फक्त तू एकच गोष्ट लक्षात ठेव, ती चादर कधीही पांघरायला विसरू नकोस, नाहीतर तुझा घटस्फोट होईल. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते. घटस्फोटाचे नाव ऐकताच माझे पाय थरथरायचे. संध्याकाळी शुभम मला न्यायला काकांच्या घरी आला आणि त्याचा मूड सुद्धा खूप छान होता. त्या दिवसानंतर असा कोणता दिवस आला नाही की ज्या दिवशी मी त्याच्यावरती चादर पांघरली नाही. प्रत्येक दिवशी मी आठवणीने ती लाल रंगाची चादर शुभम झोपला की त्याच्यावरती पांघरायचे. शुभम माझी खूप काळजी घ्यायचा. त्याचा स्वभाव माझ्याविषयी खूपच नरम होता. कधी कधी त्याला राग यायचा, तेव्हा मी शांतपणे ऐकून घ्यायची. कारण काकांनी जी चादर दिली होती ती चादर देताना काका म्हणाले होते की काही वेळाने त्याचा राग शांत होईल. पण त्या चादरीमध्ये अशी कोणती गोष्ट होती की शुभम सारख्या रागीट माणसाचा राग सुद्धा शांत व्हायचा. मी खूपच सुंदर आयुष्य जगत होते. लग्नानंतर काही महिन्यानंतर मला समजले की मी आई होणार आहे, शुभम बाबा होणार आहे. हे त्याला समजता तो खूप खुश झाला होता. काही दिवसानंतर माझी तब्येत खराब होऊ लागली होती. त्यामुळे एक दिवस शुभम झोपल्यानंतर काकांनी दिलेली चादर मी त्याच्यावर पांघरायला विसरून गेली होती. औषधे घेतली होती म्हणून मी शुभम झोपण्या अगोदरच झोपी गेली. ही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. या चुकीची जाणीव मला सकाळी 5 वाजता झाली. माझे डोळे उघडले तेव्हा मला खूपच भीती वाटू लागली की मी शुभमच्या अंगावर ती चादर टाकली नाही आहे. काकांनी सांगितलेली ती गोष्ट माझ्या कानात घुंगू लागली की जर तू चादर टाकली नाहीस तर तुझा घटस्फोट होईल. आता मी त्याच विचारात होते की शुभमला जाग येईल. माझे काय होईल या विचारातच मी होते की आता काय होईल माहीत नाही. माझी बेडवरची हालचाल पाहून शुभमची सुद्धा झोपमोड झाली आणि तो उठला आणि मला म्हणाला, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी घाबरतच त्याला म्हणाली, हो, माझी तब्येत ठीक नाहीये. तेव्हा शुभम म्हणाला, काही घाबरू नकोस, मी तुला एकटीला घरात सोडून जाणार नाही. तयार हो, मी तुला तुझ्या घरी सोडून जाईन. पहिल्यांदा शुभमच्या तोंडून मला घरी सोडण्याविषयी शब्द निघाले होते. कारण मी जेव्हा केव्हा माहेरी जायचा विषय काढायची तेव्हा तो मनाई करायचा. तुझे हेच तर घर आहे, मग तुला त्या घरी जायची काय गरज आहे, असे तो मला नेहमी म्हणायचा. तेव्हा मला खूप रडायला यायचे. पण आज स्वतःहून त्याने माझ्या माहेरी मला सोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे मला भीती सुद्धा वाटत होती. म्हणून मी मनाई केली की मला नाही जायचे माझ्या घरी. तेव्हा शुभमचा रागाचा पारा एकदम चढला होता. त्याने स्वतः माझे सामान पॅक केले होते. खूप दिवसानंतर मी त्याचा राग पाहिला होता. ऑफिसला जाताना जबरदस्ती त्याने मला माझ्या काकीच्या घरी सोडून दिले होते. मी घाबरतच त्याला विचारले की तुम्ही मला घ्यायला येणार आहात ना? त्याने माझ्याकडे रागानेच पाहिले पण काहीच बोलला नाही. मी आतमध्ये निघून गेली तेव्हा समोरच माझे काका बसले होते. मी त्यांच्यासमोरच त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागली. मला अशा प्रकारे रडताना पाहून माझे काकासुद्धा हैराण झाले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलेली की शुभमला खूप राग आला आहे आणि त्या रागाच्या भरातच त्यांनी मला इथे सोडून तो निघून गेला आहे. तो मला आता कधीच न्यायला येणार नाही. तेव्हा काकांनी मला विचारले, असे काय झाले की तुला इकडे सोडून गेला? रात्री मी त्यांच्यावर चादर पांघरायला विसरून गेली होती. सकाळी माझी तब्येत बरी नव्हती. तब्येत बरी नसल्यामुळे ते मला इथे सोडून निघून गेले. पण मी त्यांना विचारले की तुम्ही मला कधी न्यायला येणार आहात? त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. माझे हे बोलणे ऐकून माझ्या काकांच्या चेहऱ्यावरचे रंगसुद्धा उडाले. तरी ते स्वतःला सावरत म्हणाले, रिया, तू असा विचार करू नकोस. तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. तू उदास होऊ नकोस. आज मी स्वतः तुला त्या चादरीची सत्यता सांगणार आहे. मी काकांकडे पाहू लागले तेव्हा काकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणू लागले, बाळा, तू जेव्हा आमच्या घरी आलीस तेव्हा तुझे आईबाबा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे झाले होते. असे झाले की त्यांची मुले, काही मुले तर हे सर्व सहन करतात तर काही रागीट आणि स्वतःच्या मनाचे ऐकणारे होतात. तुझ्यामध्ये सुद्धा खूप राग आहे. जेव्हा तुझ्या लग्नाच्या गोष्टी चालू होत्या तेव्हा तुझ्या आईमुळे तुझे लग्न मोडत होते. याचे कारण काय होते तर तुझी आई चारित्र्यहीन होती. पण खरं तर फक्त तुझ्या आईचे तुझ्या बाबांबरोबर पटत नव्हते एवढेच कारण होते. पण तुझी आई खूपच सुंदर होती. तुझ्या बाबांचा तुझ्या आईवर विनाकारण शक होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप वाद व्हायचे. लोकांनी विनाकारण तुझ्या आईला बदनाम केले होते. ती पवित्र असल्याचा पुरावा मी तुला देऊ शकतो. शेवटी मी शुभमला तुझ्यासाठी पसंत केले
कारण तो सुद्धा एकटाच राहतो, त्याच्यासोबत दुसरे कोणीही राहत नाही. मला वाटत होते की त्याच्याबरोबर राहून तुझ्या रागावर तुझा कंट्रोल येईल आणि तू तुझ्या नवऱ्याबरोबर चांगला व्यवहार करशील. म्हणून मी ती चादर घेतली आणि तुझ्या हातात देत तुला सांगितले की तुला तुझा नवरा झोपला की त्याच्या अंगावर चादर पांघरायची आहे, त्यामुळे तुझा घटस्फोट न होता तू खुश राहशील. मला माहीत होते की तुझ्यासाठी किती भयानक आहे आणि त्याचबरोबर मी तुला हे सुद्धा सांगितले होते की जेव्हा तुझ्या नवऱ्याला राग येईल तेव्हा तू तुझी जीभ आपल्या दातांमध्ये घे. त्याच्या बोलण्याचे कोणतेच उत्तर देऊ नकोस. खरं तर जादू चादरीची नाही तर तुझे तोंड बंद होते त्याची जादू होती. माणूस जेव्हा बाहेरचे प्रॉब्लेम्स घेऊन घरी येतो तेव्हा चिडचिड करणे आणि रागातच तो बोलतच असतो. अशा माणसाबरोबर जर कोणी विनाकारण बडबडत बसले तर नात्यांमध्ये दुरावा येऊन ते नाते तुटायला वेळ लागत नाही. अशा वेळी दोघांमधील एकाने शांत राहणे गरजेचेच आहे. मला माहीत होतं शुभमचा स्वभाव थोडा चिडचिडा आहे, म्हणून मी चादरी आणून हा उपाय तुला सांगितला होता. तू शुभमसमोर शांत राहायचीस आणि त्याचा आदर करायचीस. माणसाला जर एखादी गोष्ट सरळ शब्दात सांगितली तर त्याला समजत नाही, पण हीच गोष्ट जर एखाद्या वस्तूला जोडून सांगितली तर तीच गोष्ट तोच माणूस न चुकता योग्य रीतीने करतो. तू त्या चादरीला एक चमत्कारी चादर मानत होतीस आणि स्वतःच्या जिभेला दातांमध्ये दाबून धरत होतीस, म्हणून तुझे घर एक स्वर्ग झाले. शुभम तुला बरे वाटत नाही म्हणून काळजीपोटी तो तुला इथे सोडून गेला आहे, कारण अशा अवस्थेत तो तुला एकटीला सोडून कोणताही धोका पत्करायला तयार नाही. आपल्या काकांचे बोलणे ऐकून रिया हैराण झाली होती. फक्त आपल्या जिभेवर ताबा मिळवण्यामुळे माझे घर स्वर्ग बनले होते हे मला पटले, म्हणून मी माझ्या काका आणि काकीची माफी मागितली होती. कारण सत्य हे होते की मी त्यांना खूप काही बोलली होती आणि त्यांना दोषही देत होती. पूर्ण दिवस आराम केल्यानंतर माझी तब्येत सुधारली होती. संध्याकाळी काकीने माझ्यासाठी आणि शुभमसाठी जेवण बनवले. शुभमसुद्धा स्वतःहून मला न्यायला आला होता. खऱ्या अर्थाने मला काकांनी आनंदी आयुष्य जगायला शिकवले होते. खरं तर प्रत्येक मुलीने यातून बोध घेणे गरजेचे आहे. जर एखादा माणूस रागामध्ये काही बोलत असेल तर प्रत्येक महिलेने त्यावेळेला आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. खूप साऱ्या घरातील वाद असेच विकोपाला जातात आणि पुढे जाऊन ती घरे विभागली जातात. सुखाने चालणारा संसार मोडला जातो. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, या गोष्टीचा आधार घेऊन आपण सर्वांनीच एक बोध घ्यायला हवा. जर समोरचा रागाने बोलत असेल, जरी त्याची चुकी असेल पण त्याची त्यावेळेला ऐकून घेण्याची मनस्थिती नसेल, तर आपण त्यावेळेला शांत राहून त्याचा राग शांत झाल्यावर त्याची चूक जर त्याच्या लक्षात आणून दिली तर वाद न वाढता समंजसपणाने वादावर कायमचा पडदा पडू शकतो. हेही तितकेच खरे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.